चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एका पोलीस ऑफिसरला बघतो, ज्याचं नाव चोई असतं. तो एका सिरियल किलरला शोधत असतो, ज्याने 1986 ते 1990 ह्या काळात 10 महिलांचा खून केलेला. प्रेझेंटमध्ये तो एका हॉटेलमध्ये जेवण करत असतो. तेव्हा त्याला 15 वर्षापूर्वीची एक घटना आठवते, जेव्हा चोईने त्या सिरियल किलरला शोधलेलं आणि त्याचा पाठलाग करत तो त्याच हॉटेलमध्ये आलेला जिथे चोई आत्ता जेवण करतोय. इथे चोईपासून स्वतःला वाचवण्यासाठी तो किलर त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेला बंदी बनवतो. हे बघून चोई मागे सरकतो, पण किलर तिथली लाईट बंद करून त्या महिलेच्या गळ्यावर चाकू मारून अंधारात पळून जातो. चोई त्याला पकडायला त्याच्या मागे जातो आणि लवकरच तो किलरला एका बिल्डिंगच्या टेरेसवर गन पॉइंटवर घेतो. पण जेव्हा चोई त्याला बेड्या घालणार असतो, तेव्हा किलर त्याला चकमा देऊन बिल्डिंगवरून खाली उडी मारतो. इथे चोई त्याच्या खांद्यावर गोळी मारतो, पण किलर खूप स्ट्रॉंग असतो. चोई बिल्डिंगवरून खाली येईपर्यंत तो अंधारात लपतो आणि जसा चोई त्याच्या समोर येतो तेव्हा तो चोईला चाकू मारतो. इथे किलर त्याला पूर्णपणे नाही मारत. तो चोईला म्हणतो की माझ्याकडे तुझ्यासाठी आणखीन प्लॅन्स आहेत, आणि तो चोईच्या तोंडाला चाकूने कट करून तिथून पळून जातो. आता स्टोरी 15 वर्षांनी पुढे 2005 मध्ये शिफ्ट होते आणि आतापर्यंत किलरला कोणीच पकडू शकलेलं नसतं. इथे आपल्याला कळते की कोरियामध्ये त्यावेळी स्टॅच्यू ऑफ लिमिटेशन नावाचा एक कायदा होता, ज्याच्यानुसार कोणत्याही केसला सॉल्व्ह करण्यासाठी पोलिसांना 15 वर्षाचा कालावधी दिला जायचा. आणि जर का 15 वर्षात पोलीस त्या केसला सॉल्व्ह नाही करू शकले तर ती केस बंद केली जायची. म्हणजेच जर का आता किलर समोरून जरी म्हणाला की मीच तो खुनी आहे, तरी पोलीस त्याला काहीच करू नाही शकणार. पुढे आपण बघतो की चोई आता दारूच्या आहारी गेलेला आहे आणि केस सॉल्व्ह न करता आल्यामुळे तो नेहमी टेन्शनमध्ये असतो. अचानक त्याला ॲलेक्स नावाच्या एका मुलाचा फोन येतो. ॲलेक्सच्या वडिलाला पण त्याच किलरने मारलेलं असतं, पण त्याला अजून कोणीच पकडू नाही शकलं. त्यामुळे ॲलेक्सच्या मनात राग आणि खंत असते. त्यामुळे तो आत्महत्या करणार असतो. चोई पळत त्याच्या जवळ जातो आणि त्याला समजावतो, पण ॲलेक्स बिल्डिंगवरून उडी मारतो, ज्यामुळे तो चालत्या बसच्या आतमध्ये पडतो आणि त्याचं निधन होतं. आता स्टोरी 2 वर्षांनी पुढे म्हणजे 2007 मध्ये येते. इथे चोईला त्याच्या कामातील एक मित्र फोन करतो आणि त्याला म्हणतो की लवकर टीव्ही चालू कर. चोई टीव्ही चालू करतो तेव्हा टीव्हीवरती न्यूज रिपोर्टर सांगत असते की एक माईक नावाचा मुलगा आहे. तो म्हणतोय की 17 वर्षापूर्वी ज्या सिरियल किलिंग्स झालत्या त्या त्यानेच केलेल्या आहेत. त्याने यावरती एक पुस्तक पण लिहिलंय आणि आज तो त्याचं पुस्तक मार्केटमध्ये पब्लिश करणार आहे. ती हे पण सांगते की माईकने एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे, ज्यात तो पुस्तक लॉन्च पण करणार आहे आणि तसंच केलेल्या खुनांबद्दल पण बोलणार आहे. पुढे आपण माईकला बघतो, जो की एक हँडसम मुलगा असतो. इथे प्रेस कॉन्फरन्स सुरू होते आणि एक रिपोर्टर त्याला विचारतो की एवढं सगळं झाल्यानंतर तू वाचला होतास, मग आज तू खरं का सांगत आहेस? यामागचं नक्की कारण काय आहे? माईक म्हणतो तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही बसणार, पण मी ज्या चुका केल्या आहेत त्याची मला लाज वाटते. तेव्हा पत्रकार विचारतात की तुझ्याकडे कोणता पुरावा आहे का की तूच खरा खुनी आहेस म्हणून? माईक म्हणतो हो, मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, आय एम द मर्डरर नावाने, आणि ह्यात त्या रात्री तसंच बाकीच्या सर्व खुनांच्या रात्री काय काय झालेलं त्याची माहिती आहे. तेव्हा माईक म्हणतो की लेफ्टनंट चोई, तुम्ही मला ऐकत आहात का? मला तुमची माफी मागायची. त्या रात्री मी तुमच्यासोबत जे काही केलं ते मला करायला नको होतं. इकडे चोई घरी टीव्हीवरती हे सर्व बघून चकित होतो. यानंतर माईक एक एक्सरे रिपोर्ट दाखवतो, ज्यात त्याच्या खांद्यावर चोईने जी गोळी मारलेली त्याची निशाणी असते. तसंच तो कॅमेरासमोर शर्ट काढून त्याच्या खांद्यावर लागलेल्या गोळीला स्कॅन करून दाखवतो. नंतर सांगितलं जातं की हे पुस्तक उद्यापासून विक्रीसाठी तयार होईल. तसंच हा सीन इथेच संपतो. इथे आपल्याला विचार पडतो की माईकला अरेस्ट का नाही केलं, कारण की स्टॅच्यू ऑफ लिमिटेशनचा कालावधी संपलाय, जो की 15 वर्षाचा होता. त्यामुळे त्याला कोणीच पकडू किंवा शिक्षा देऊ नाही शकत. पुढे आपण बघतो की दुसऱ्या दिवशी माईकचं पुस्तक खूप विकलं जातं. प्रत्येकाला एका खऱ्या सिरियल किलरचं पुस्तक वाचायचं असतं. त्यामुळे ज्या साईटवरती ते पुस्तक विकायला ठेवलेलं ती साईट ओव्हर ट्रॅफिकमुळे क्रॅश होते. पुढच्या सीनमध्ये दाखवतात की माईक त्याच्या विक्टिम्सच्या घरी जाऊन त्यांची माफी मागतो, कारण त्याने त्यांच्या फॅमिली मेंबर्सला मारलेलं, पण त्याला कोणच माफ नाही करत. दुसरीकडे पोलीस चौकीत चोई त्याच्या मित्रांशी बोलत असताना म्हणतो की मला माईकवरती विश्वास नाहीये. त्याच्या मते माईक हे सर्व फक्त फेमस होण्यासाठी करतोय. तेव्हाच तिथे चोईचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मीडियाचे लोक येतात, पण बाकीचे ऑफिसर्स त्यांना थांबवतात. तसंच काही वेळाने तिथे माईक पण येतो आणि चोईला विचारतो की मी तुम्हाला लक्षात आहे का? तसंच तुमच्या चेहऱ्यावर जी जखम होती ती कशी आहे? हे ऐकून चोई चिडतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती नूडल्स फेकून त्याला तिथून पळवून लावतो. दुसरीकडे आपण एका टीव्ही स्टेशनला बघतो, जिथे तिथला चीफ म्हणतो की माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे. आता माईक ट्रेंडिंगमध्ये, आपण त्याला आणि चोईला आपल्या स्टुडिओत बोलूयात आणि त्यांच्या दोघांमधल्या संभाषणाला ब्रॉडकास्ट करूयात. पुढे या ब्रॉडकास्टची बातमी पूर्ण शहरात पसरते आणि संध्याकाळी जेव्हा माईक त्याच्या मॅनेजरशी बोलत असतो तेव्हा ती म्हणते की सर तुम्ही किती हुशार आहात, काय प्लॅन बनवलात तुम्ही? 4च दिवसात आपला पैसा डबल. हे पुस्तक विकून आपण खूप श्रीमंत होईल. माईक म्हणतो गप्प बस, तुला अजून माहित नाहीये की मी कोण आहे. आणि हे दाखवत हा सीन इथेच संपतो. इकडे आपण माईकने ज्यांना ज्यांना मारलेलं त्यांच्या काही फॅमिली मेंबर्सला बघतो,
जे त्यांच्या एका अड्ड्यावरती बसून प्लॅन बनवत असतात। इथे आपल्याला कळतं की माईकने खूप साऱ्या मुलींना मारलेलं, पण त्याने एका मुलीला किडनॅप केलेलं, जिची आजपर्यंत ना बॉडी सापडली ना कोणाला माहिती की ती कुठे। त्या मुलीचं नाव असतं लुसी। इथे हे प्लॅन बनवत असतात की माईकच्या आजूबाजूला नेहमी सिक्युरिटी असते, पण जेव्हा तो स्विमिंग करत असतो तेव्हाच फक्त बॉडीगार्ड त्याच्यापासून लांब थांबलेले असतात। तोच एक चान्स आहे त्याला मारण्याचा। लुसीची आई म्हणते की आपण ह्या किलरला एवढ्या वेदना देऊ की त्याने कधी विचार पण केलेला नसेल, पण त्याआधी त्याच्याकडून हे माहिती करून घ्यावं लागेल की माझी मुलगी कुठे आहे, त्यानंतर आपण त्याला मारून टाकू। दुसऱ्या दिवशी माईक स्विमिंग करत असतो, तेव्हा एक जण सगळ्या गार्ड्सच्या नजरा चुकवून टँकमध्ये काही साप सोडतो। त्यातलाच एक साप माईकच्या चेहऱ्यावरती चावतो। माईक लगेच ओरडत टँकच्या बाहेर येतो। हे बघून गार्ड घाबरतात आणि त्यांना कळत नाही की माईकला कसं वाचवावं, पण कसं बसं ते माईकला ॲम्ब्युलन्स पर्यंत आणतात। तोवर माईक बेशुद्ध झालेला असतो। इथे ॲम्ब्युलन्सवाले पण पीडितांचे फॅमिली मेंबर्स असतात। ते माईकला ॲम्ब्युलन्समध्ये घेतातच, तोवर खरे ॲम्ब्युलन्सवाले तिथे येतात आणि हे बघून लगेच नकली ॲम्ब्युलन्सवाले तिथून पळून जातात। माईकचे बॉडीगार्ड त्यांचा पाठलाग करतात। तसंच इकडे चोईपर्यंत ही बातमी पोहोचते। तो मेन रोडलाच असतो, त्यामुळे तो लगेच ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचतो। पुढे दाखवतात की चोई ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला बघून काहीतरी आठवतो, जसं की तो त्या माणसाला आधीपासून ओळखतोय। तेव्हाच ॲम्ब्युलन्समध्ये माईक शुद्धीवरती येतो आणि त्या फॅमिलीवाल्या टीमला धक्का देऊन ॲम्ब्युलन्समधून बाहेर पळतो। इथे एक गमतीशीर सीन आहे। एकीकडे माईकचे बॉडीगार्ड आणि चोई त्याला वाचवायला आलेले असतात आणि दुसरीकडे पीडितांच्या घरच्या लोकांची टीम माईकला पकडत असतात। पण कसं बसं घरच्या लोकांची टीम माईकला पकडतात आणि त्याला घेऊन पळून जायला सफल होतात। इकडे चोई चकित होतो, कारण ॲम्ब्युलन्समधल्या सर्वांना पाहून त्याला कळलेलं असतं की ते माईकच्या विक्टिम्सच्या फॅमिलीतले लोक आहेत। तो टेन्शनमध्ये येतो की ते लोक माईकला नक्की का किडनॅप करत आहेत, पण तो बाकीच्या पोलिसांना याबद्दल काहीच सांगत नाही। पुढे तो एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन किट मागवतो आणि कोणालाच काही न सांगता तिथून निघून जातो। इकडे विक्टिमचे पालक माईकला पकडून एका अड्ड्यावरती घेऊन येतात आणि त्याला विचारतात की लुसी कुठे आहे, पण तो त्यांना काही सांगेल याच्या आधीच तिथली लाईट बंद होते, ज्यामुळे अंधारात कोणालाच काही दिसत नाही। पण आपण पाहतो की कोणीतरी अंधारात ग्रीन विजन गॉगलच्या साहाय्याने सर्व काही बघू शकतोय। तो माईकला त्यांच्या ताब्यातून सोडवतो आणि त्याला घेऊन तिथून निघून जातो। विक्टिमच्या फॅमिलीवाले त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण तो माईकला घेऊन पळून जातो। पुढे आपल्याला कळतं की ती व्यक्ती दुसरी कोण नसून चोई होता, जो माईकला एका हॉटेलमध्ये सोडतो आणि सोबतच त्याच्याजवळ एक चिठ्ठी सोडतो, ज्यात लिहिलेलं असतं की जर का तू कोणाला काही सांगितलं की तुला किडनॅप करणारे कोण होते, तर पुढच्या वेळी तुला किडनॅप करण्याऐवजी मारून टाकलं जाईल। दुसऱ्या दिवशी माईक मीडियाला सांगतो की मला माझ्या चहेत्यांनी किडनॅप केलेलं। इथे तो फॅमिली मेंबर्सचं नाव कुणाला सांगत नाही। तो म्हणतो की मी त्यांच्यावर कोणतीही केस नाही करणार, कारण मी स्वतः सुद्धा खूप गुन्हे केलेले आहेत। रिपोर्टर म्हणते की तू लाईव्ह शो मध्ये येणार आहेस का? माईक म्हणतो हो, हे काय विचारायची गोष्ट आहे का? यानंतर आपण चोईला पोलीस चौकीत बघतो, जो बाकीच्या ऑफिसर्सशी बोलत असतो। तेव्हाच तिथे लुसीची आई येते आणि चोईला जोरात कानाखाली मारून तिथून निघून जाते। इथे लुसीच्या आईच्या डोळ्यात खूप राग असतो आणि चोईच्या डोळ्यात खेद, जसे की ह्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन असावे। दुसरीकडे आपण जेन नावाच्या मुलीला बघतो, जी लुसीच्या आईच्या टीम मध्ये होती। ती कुठेतरी जाण्यासाठी निघते। इकडे माईक आणि चोईची पब्लिक डिबेट चालू असते। तसंच हा शो पूर्ण देश बघत असतो। इथे चोई माईकला म्हणतो की तू 10 महिलांचा खून केलेला, पण तुला माहित आहे का की त्याच काळात एक लुसी नावाची मुलगी पण गायब झालेली आणि आजपर्यंत ना ती मिळाली ना तिची बॉडी कुठे सापडली। मला पूर्ण खात्री आहे की तिला पण त्या सिरियल किलरने किडनॅप केले, ज्याने 10 महिलांचा खून केलेला। आणि जर तू तो सिरियल किलर आहेस तर सांग लुसी कुठे? पण माईक नकार देतो। तो म्हणतो की मी कोणालाही किडनॅप नाही केलं आणि मला त्या मुलीबद्दल काहीच माहित नाहीये, पण त्या 10 महिलांचा खून मीच केलाय। चोई म्हणतो ठीक आहे, जर तू तो किलर आहेस तर तुला आपल्या शेवटच्या भेटीची रात्र लक्षात असेलच। त्या दिवशी तू मला काहीतरी सांगितलेलं, तू सांगू शकतोस का तू मला काय सांगितलेलं? माईक म्हणतो नाही, माझ्या लक्षात नाहीये। कोणत्याही सामान्य माणसाला एवढी जुनी गोष्ट कशी लक्षात राहील? चोई म्हणतो तू तो किलरच नाहीये। माईक म्हणतो मान अथवा नको मानू, मीच तो किलर आहे। आता तुझी मर्जी, तुला जे ठरवायचे ते ठरव। तेव्हाच अँकर डिबेट थांबवत म्हणतो की आम्हाला पब्लिकमधून एका व्यक्तीचा फोन आलाय, चला त्याचं मत ऐकूयात। फोनवरती व्यक्ती चोईबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगते, जसे की चोई किती फास्ट पळू शकतो आणि फ्री वेळेत तो काय काय करतो, जे फक्त चोईलाच माहिती असतं। यानंतर ती व्यक्ती माईकला विचारते की तुला जुडो येतं का? त्या रात्री किलरने जी फ्लिप केलेली ती जुडो फ्लिप होती। माईक म्हणतो नाही, मला जुडो नाही येत, पण त्या फ्लिपसाठी मला जुडो यायलाच हवं हे गरजेचं नाहीये। फोनवाला व्यक्ती म्हणतो पण मला तर जुडो येतं, तेव्हाच तर मी हे सर्व केलं। माईक म्हणतो कोण आहेस तू? फोनवरची व्यक्ती म्हणते तू अजून मला ओळखू शकला नाहीस, हाच तर फरक आहे माझ्यात आणि तुझ्यात। मी आजपर्यंत पकडला नाही गेलो, कारण मी कोणी सामान्य खुनी नाहीये। आणि हे सांगत फोन कट होतो। पुढच्या सीनमध्ये डिबेट संपते आणि ऑफिसर चोई त्याच्या मित्राला घेऊन त्या फोन करणाऱ्याला ट्रॅक करायला जातो।
इकडे दुसरीकडे माईक जसं टीव्ही स्टेशनमधून बाहेर येतो तेव्हाच जेन त्याला लांबून शूट करते आणि माईक जमिनीवरती कोसळतो. इथे पोलीस जेनला पळताना बघतात आणि याआधी की जेन पळून जाईल तोवर पोलीस तिला घेरून घेतात. दुसरीकडे चोई फोन करणाऱ्याला ट्रॅक करून त्याच्या लोकेशनवरती पोहोचतो. ही लोकेशन त्याच्या स्वतःच्याच घरचे असते. इथे चोईला वाटतं की किलरने त्याच्या आईला मारून टाकलं असेल, त्यामुळे तो वेड्यासारखा ओरडायला लागतो. तेव्हाच त्याच्या आई रूममधून बाहेर येते आणि त्याला शांत करते. इथे चोई समोरच्या बिल्डिंगमध्ये एका व्यक्तीला हात हलवताना नोटीस करतो, जो की तोच व्यक्ती असतो ज्याने फोन केलेला. चोई त्याचा पाठलाग करून समोरच्या बिल्डिंगमध्ये पोहोचतो, पण तो फोन करणारा तिथून पळून गेलेला असतो. इथे चोईला एक चाकू आणि एक व्हिडिओ कॅसेट भेटते, जो तो ऑफिसला येऊन बघतो. या व्हिडिओमध्ये दुसरं कोण नसून लुसी असते, म्हणजेच सगळ्यात शेवटी जिला किडनॅप केलेलं ती. व्हिडिओत तो किलर तिला टॉर्चर करत असतो, ज्याच्या वेदनांनी लुसी जोरजोरात रडत असते, पण किलर तिचं तोंड बंद करतो. इकडे चोईच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेव्हा आपल्याला कळतं की लुसी चोईची गर्लफ्रेंड होती. त्यामुळेच मागच्या सीनमध्ये लुसीच्या आईने चोईला रागात कानाखाली मारलेली, जेव्हा त्याने माईकला त्यांच्यापासून वाचवून आणलेलं. पुढे चोई त्या टेपला पुन्हा पुन्हा बघतो आणि ऐकतो आणि यातच त्याला एक क्ल्यू मिळतो. तो तिथून मीडिया समोर जातो आणि त्यांना सांगतो की लवकरच एक लाईव्ह डिबेट होईल, जी माझ्यात माईकमध्ये आणि त्या कॉलरमध्ये असेल. रिपोर्टर विचारतात की तुमच्या मते खरा किलर कोण आहे. चोई म्हणतो माईकने जे पुस्तक लिहिलंय त्यातल्या प्रत्येक डिटेल्स बरोबर आहेत आणि एवढ्या डिटेल्स वालं पुस्तक फक्त किलरच लिहू शकतो. पण कॉलर एक मर्डर वेपन सोडून गेला आहे, जे माझ्या ब्लड डीएनएशी मॅच होत आहे. आता ह्या दोघांमधला खरा किलर कोण आणि खोटा कोण हे बोलल्याशिवाय कळणार नाही. यानंतर टीव्ही चॅनलच्या ऑफिसमधली चर्चा दाखवतात. इथे ते मीटिंगमध्ये चर्चा करत असतात की त्या फोन करणाऱ्याला लाईव्ह कसं आणता येईल. आपल्याकडे तर त्याचा नंबर नाहीये. तेव्हा टीव्ही चीफ म्हणतो की पूर्ण शहरामध्ये मोठमोठ्या बॅनरवरती जाहिराती लावा, तो नक्कीच येईल. दुसरीकडे माईक ऑन कॅमेरा मीडिया समोर बोलतो की मीच सगळे खून केले आहेत आणि ह्याचा पुरावा मी देऊ शकतो. त्या कॉलर जवळ जो चाकू आहे तो माझाच आहे. त्याने माझ्या लॉकरमधून तो चोरला आहे आणि हे त्या लॉकरचे फोटो आहेत. पुढे माईक म्हणतो की खूप लोक म्हणतात की ह्या पुस्तकाचं प्रकाशन फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे. जर त्यांना तसं वाटत असेल तर त्या बदल्यात ह्या पुस्तकापासून मी कमवलेले सर्व पैसे विक्टिमच्या घरच्यांना डोनेट करून टाकेल, ज्याने ह्याचा पुरावा मिळेल की मीच तो खरा खुनी आहे. पण तेव्हाच अचानक माईकला एक व्हिडिओ कॉल येतो, ज्यात तोच कॉलर असतो आणि इथे आपल्याला कळते की त्या कॉलरचं नाव जेम्स आहे. जेम्सने मास्क घातलेला असतो. तो माईकला म्हणतो की कधीपर्यंत तू खोटं बोलणार आहेस. माईक म्हणतो तू खोटं बोलतोय, मी नाही. जेम्स म्हणतो ठीक आहे, ह्याचा निकाल आता लाईव्ह डिबेटमध्ये होईल, जिथे मी, तू आणि ऑफिसर चोई असेल. माईक म्हणतो ठीक आहे. पुढे जेम्स पत्रकारांकडे एक टेप सोडून जातो. त्या टेपमध्ये एक लोकेशन असतं, ज्यात जेम्स म्हणतो की लाईव्ह सुरू होण्याच्या 3 तासापूर्वी मी ही लोकेशन तुम्हाला पाठवून ठेवेल आणि ह्याच जागी तुम्हाला शेवटच्या विक्टिमची बॉडी मिळेल, ज्याने हे सिद्ध होईल की मीच तो खरा किलर आहे. पुढे दाखवतात की लाईव्ह डिबेटची बातमी पूर्ण शहरात पसरते. तसंच त्या डिबेटच्या वेळी लुसीची आई आणि त्यांची टीम खऱ्या किलरला मारण्याचा प्लॅन बनवतात. ते एक पेन बनवतात, ज्याच्या टोकाला सापाचं विष लावलेलं असतं. जर तो पेन खऱ्या किलरला टोचवला तर तो किलर जागीच मारला जाईल. तेव्हा एक जण लुसीच्या आईला म्हणतो की जर तुम्ही त्या किलरला मारलं तर तुमची मुलगी कुठे आहे हे कधीच नाही कळणार. लुसीची आई म्हणते मी माझ्या मुलीला हृदयात पुरून टाकेल, पण त्या किलरला जाऊ नाही देणार. यानंतरच्या सीनमध्ये माईक आणि चोई लाईव्ह डिबेटमध्ये येतात. तसंच ऑडियन्समध्ये लुसीची आई आणि बाकीच्या विक्टिम्सच्या फॅमिलीतले लोक पण येतात. पण जेम्स तिथे येत नाही. टीव्हीचा होस्ट शोची सुरुवात करत म्हणतो की आज खरं काय आहे ते कळेल, पण अजून जेम्स नाही आलेला. तोवर आपण विक्टिमच्या वडिलांना त्यांचं ओपिनियन विचारूयात. पण तेव्हाच अचानक जेम्स तिथे येतो आणि सर्व कॅमेरावाले आणि गार्ड त्याला सुरक्षा देण्यासाठी त्याच्या आजूबाजूला जमा होतात. पुढे डिबेट चालू झाल्यावर टीव्ही होस्ट जेम्सला त्याचं मास्क काढायला लावतो. तसंच मास्क काढल्यावर त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येतो. चोई त्याला म्हणतो की लुसी कुठे आहे. जेम्स टीव्ही स्टेशनच्या लोकांना इशारा करतो आणि त्याने जो व्हिडिओ टेप त्यांना दिलेला तो चालवला जातो, ज्याने हे माहिती व्हावं की 11वी विक्टिम लुसीची बॉडी कुठे आहे. पुढे लुसीच्या बॉडीला खोदून काढताना लाईव्ह दाखवतात. हे बघून चोई रागात त्याला मारायला उठतो, पण जेम्सचे गार्ड त्याला अडवतात आणि इथे लाईव्ह शोमध्ये जाहिरात येते. यानंतर जेम्स चोईला म्हणतो शांत हो, तुझ्या गर्लफ्रेंडला मरून 17 वर्ष झालेत, आता कसलं प्रेम. पुढे तो म्हणतो की तिने त्या रात्री पांढरा ड्रेस घातलेला आणि खरंच ती खूप सुंदर दिसत होती. इकडे चोई त्या रात्रीची घटना आठवतो की त्या रात्री तो लुसीला किस करून बाय म्हणतो आणि त्याच्या घरी येतो. असं वा नसो त्याच वेळी जेम्सने तिला मारलं असणार. तेव्हाच शो पुन्हा सुरू होतो आणि होस्ट माईकला म्हणतो की आता हे सिद्ध झाले की जेम्सच खरा किलर आहे, तर तू आत्ता पण तुझ्या स्टेटमेंटवरती ठाम राहणारच का की तूच 10 महिलांना मारलेलं. माईक चोईकडे बघत म्हणतो की मी किलर नाहीये आणि खरं तर ते पुस्तक पण मी नाही लिहिलं. इथे सर्वजण चकित होतात की मग ते पुस्तक नक्की कोणी लिहिलं आणि इथे आपल्या समोर एक सर्वात मोठं रहस्य उघडतं. माईक म्हणतो ते पुस्तक दुसऱ्या कोणी नाही तर चोईने लिहिलेलं आहे.
आणि मी माईक नाही, ॲलेक्स आहे, जेम्सच्या पहिल्या विक्टिमचा मुलगा. आपण चित्रपटाच्या सुरुवातीला एका मुलाला बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करताना पाहिलेलं, जिथे तो मुलगा मेलेला दाखवलेला. पण तो मुलगा म्हणजेच ॲलेक्स मेलेला नसतो, तो तिथं वाचलेला असतो आणि पुढे त्याच्या चेहऱ्याला जास्त जखमा झाल्यामुळे त्याची प्लॅस्टिक सर्जरी होते. तसंच इथे जन्म होतो माईकचा. यानंतर माईक आणि चोईने मिळून एक प्लॅन बनवला. त्यांनी आय एम द मर्डरर नावाने एक पुस्तक लिहिलं. चोई या सर्व केसला जोडलेला असल्यामुळे त्याला प्रत्येक खुनाचे डिटेल्स माहीत होत्या की कोण कसं मेलं. त्यामुळे त्यांनी त्याच्या आधारावर एक पुस्तक लिहिलं आणि ॲलेक्स मेल्यानंतर 2 वर्षांनी ॲलेक्सला माईक बनवून त्याच्याकडून ते पुस्तक पब्लिश केलं. असं करून त्याने सर्वांसमोर ॲलेक्सला खरा किलर दाखवलं. पुढे चोई स्टुडिओमध्ये जेम्सला म्हणतो की मला माहित होतं की तू पब्लिसिटीचा भुकेला आहे, तू फेमस होशील ह्या आशेने तू एवढे सगळे खून केलेस. पण जेव्हा तुझ्या कामाचं श्रेय दुसरं कोण घेऊन जात होतं तेव्हा तुला त्याचा राग आला आणि हे बघून तुला सहन न झाल्याने तू स्वतःच सर्वांसमोर आलास. तेव्हा तिथे बसलेल्या खऱ्या किल्लरच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो म्हणतो की चोई, मी तुला कमजोर समजत होतो, पण तू माझ्या विचारांपेक्षा जास्त समजदार निघालास. पण तू एवढी मेहनत का केलीस? कारण आता तर स्टॅच्यू ऑफ लिमिटेशन संपला आहे आणि त्यामुळे मला कोणीच काही करू शकत नाही. तसंच 15 वर्ष पूर्ण झालीत. चोई म्हणतो की मला फक्त हे माहिती करायचे की लुसी कुठे आहे. जेम्स म्हणतो ती तर मेली आणि तो हसायला लागतो. तेव्हाच इथे सर्वात मोठं रहस्य उघडतं. जसं की आपल्याला माहिती की जेम्सने म्हणजे सिरियल किलरने 1986 ते 1990च्या काळात 10 महिलांचा खून केलेला. तसंच एका मुलीला म्हणजेच लुसीला किडनॅप केलेलं आणि 1990 ते 2005 पर्यंत म्हणजेच ह्या 15 वर्षात पोलीस जेम्सला पकडू नाही शकली. तसंच स्टॅच्यू ऑफ लिमिटेशनचा काळ संपल्यामुळे आता त्याच्यावर कोणती कारवाई केली नाही जाऊ शकत आणि आता तर 2007 चालू असतं. म्हणजेच हे सर्व घडून 17 वर्ष पूर्ण झालीत. पण तेव्हाच चोई जेम्सला म्हणतो की तू लुसीला 1990 मध्ये नाही तर 1992 मध्ये मारले. जेम्स, तुम्हाला काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टेप दिलेली ज्यात लुसीला बांधलेलं होतं आणि तू तिला टॉर्चर करत होता. त्याच टेपमध्ये एक आवाज ऐकू येतोय जो की रेडिओचा आवाज आहे. तेव्हा लगेच त्या टेपमधल्या व्हिडिओला स्क्रीनवरती दाखवलं जातं आणि त्यातले जे रेडिओचे ब्रॉडकास्ट होते ते 1992 मध्ये 14व्या प्रेसिडेंटच्या निवडणुकीच्या काळात करण्यात आलं होतं. तसंच चोईला तो आवाज ऐकून समजतं की लुसी किडनॅप झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत जेम्स जवळच होती. पुढे चोई म्हणतो की 1992 ते 2007 म्हणजे 15 वर्ष आत्ता पूर्ण झालेत आणि जर का रेडिओच्या टायमिंगला बघितलं तर कायद्याने आमच्याकडे तुला मारण्यासाठी आणखीन 14 मिनिट बाकी आहेत. इथे एका क्षणात जेम्सचा पूर्ण डाव पलटला जातो. चोई लगेच त्याच्यावर बंदूक ताणतो आणि हे बघून सगळ्या विक्टिम्सच्या घरचे खुश होतात. इथे जेम्स चोईला म्हणतो की तुला माहितीये का, तुझ्या लुसीच्या पोटामध्ये एक मुलं होतं. ती माझ्याकडे तिच्या आयुष्याची भीक मागत होती की मी तिला सोडून द्यावं, पण मी तिला तडपून तडपून मारून टाकलं. चोईला हे ऐकून राग येतो आणि तो जेम्सला मारणारच असतो. तेवढ्यात दुसरे ऑफिसर्स त्याला अडवतात आणि जेम्स या संधीचा फायदा घेऊन तिथून पळून जातो. सर्वजण त्याचा पाठलाग करतात पण जेम्स लुसीच्या आईला समोर करून पळून जातो. तेव्हाच माईक जेम्सला लिफ्टमध्ये जाताना बघतो आणि पुढे त्याच्यात व जेम्समध्ये फाईट होते. इथे पण जेम्स माईकला आणि गार्ड्सला मारून एका बाईकच्या सहाय्याने तिथून पळून जातो. यानंतर ऑफिसर चोई आणि पूर्ण पोलीस फोर्स त्याला पकडायला जातात. इथे एक चेसिंग सीन आहे आणि त्यानंतर दाखवतात की चोई जेम्सला पकडतो. तसंच या दोघांमध्ये फाईट होते. इथे चोई त्याला खूप मारत असतो पण बाकीचे पोलीस ऑफिसर्स आणि मीडियावाले त्याला अडवतात. जेम्स चोईला हसत हसत बोलतो की कसला कायदा आहे, तू पोलीस असून पण मला मारू नाही शकत. तेव्हाच लुसीची आई सापाचं विष असलेल्या पेनाने जेम्सला मारायला जाते पण चोई तिला अडवतो. ती चोईवर खवळते की आता तरी मला त्याला मारू देत, एवढं सगळं त्यांनी केलं आणि आपण त्याला मारू पण नाही शकत. हे बघून जेम्स हसायला लागतो पण तेव्हाच अचानक जेम्सच्या डोळ्यातून रक्त यायला लागतं आणि तो जमिनीवर कोसळतो. आणि इथे आपण बघतो की त्या विष असलेल्या पेनाने स्वतः चोईनेच जेम्सला मारलं. जेम्स तडपडत तडपडत मरून जातो आणि सगळेजण हे सर्व बघत असतात. यानंतर सीन 5 वर्षाने पुढे शिफ्ट होतो म्हणजेच 2012 मध्ये. आपण बघतो की चोईने जेम्सला मारल्यामुळे त्याला 5 वर्षाची शिक्षा झालेली आणि तो आता जेलमधून बाहेर आलाय. इथे चोईला भेटण्यासाठी त्याचे पोलीसवाले साथीदार, मीडियावाले तसेच सर्व विक्टिम्सचे फॅमिली मेंबर्स भेटायला येतात आणि सर्वजण एक सोबत फोटो काढतात. ह्याचबरोबर हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट कोरियातील सत्य घटनेवरती आधारित आहे. ली चुन जाय नावाच्या एका किलरने 1986 ते 1994 पर्यंत 15 महिलांचा खून केलेला. 2019 पर्यंत सर्व पोलीस यंत्रणांनी खूप शोध घेऊन सुद्धा कोणालाच माहिती नव्हतं की त्या 14 महिलांना नक्की कोणी मारलं. पण एका नवीन जॉईन झालेल्या पोलीस ऑफिसरने त्याच्या अभ्यासासाठी लीची एक फाईल पाहिली ज्याच्यामध्ये लीने त्याच्या मेहुणीचा खून केलेला आणि त्यासाठी ली जेलमध्ये होता. तेव्हा स्टडीमध्ये त्या पोलिसाला लीवरती संशय आला आणि त्याबद्दल त्याने अजून माहिती काढल्यावर कळालं की 20 वर्षापासून कोरियातील सर्व पोलीस ज्या किलरचा शोध घेतात तो लीच आहे. पण कोरियातील स्टॅच्यू ऑफ लिमिटेशन ज्याचा काळ 15 वर्षाचा आहे त्यामुळे त्याला शिक्षा दिली नाही जाऊ शकत. म्हणून लीला तिथल्या सरकारने जेलमध्ये तसंच ठेवलंय. ना त्याला कोणती शिक्षा सुनावली जाते
ना आजपर्यंत त्याला जेलमधून बाहेर जाऊ दिलंय.